उत्तर प्रदेशातील हिंदू नेते कमलेश तिवारी हत्येतील आरोपी नागपूर हिंसाचारात सहभागी होते का असा सवाल उपस्थित होतोय। आरोपी असीम अली नागपूर हिंसेच्या प्लॅनिंगमध्ये सहभागी असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। नागपुरातील हिंसाचाराआधी नागपूरमध्ये 3 ठिकाणी गुप्त बैठका झाल्याची माहिती आहे आणि या बैठकांमध्ये हिंसेचा कट आखल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे। पश्चिम नागपूरमध्ये झालेल्या बैठकीत असीम अली उपस्थित असल्याची माहिती मिळते आहे। असीम अली हा लखनौमधील कमलेश तिवारी हत्या प्रकरणातला आरोपी आहे। कमलेश तिवारी हत्याकांड प्रकरणातील आरोपी असीम अली 2019 मध्ये नागपुरात मायनॉरिटीज डेमोक्रेटिक पार्टीचा पदाधिकारीही होता। त्याने एमडीपी कडून नागपूरची निवडणूक देखील लढवली होती। रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। तर रजत, अत्यंत धक्कादायक माहिती हाती येते। जर या सगळ्या शक्यता खऱ्या ठरला तर हे संपूर्ण कट, हा संपूर्ण प्रकरण खूप व्यापक प्रमाणावर रचलं गेलं होतं असं म्हणायला हवं। नक्कीच प्रज्ञा, जी काही माहिती आता हळूहळू समोर येत आहे, हा कट जो आहे तो व्यापक प्रमाणावर रचला गेला आणि त्याच्यामध्ये नागपूरच्या बाहेरचेही काही शक्ती जे आहेत ते पडद्यामागून कार्यरत होत्या असं दिसू लागलेलं आहे। सर्वात महत्त्वाची बाब की जी मायनॉरिटीज डेमोक्रेटिक पार्टी आहे त्याचा जो विद्यमान शहर अध्यक्ष फहीम खान आणि त्याच्यासोबत इतर त्याचे 3 ते 4 सहकारी यांना नागपूर पोलिसांनी अटक केलेली आहे आणि मायनॉरिटीज डेमोक्रेटिक पार्टीचा या संपूर्ण हिंसाचारामध्ये काही सहभाग होता का याचा तपास केला जात आहे। आता या पार्श्वभूमीवर ज्या काही माहिती समोर आलेल्या आहे त्याचे 3 बिंदू जे आहेत ते समजून घेणं फार महत्त्वाचे आहे। जी काही माहिती तपास यंत्रणांना मिळत आहे त्याप्रमाणे सोमवारी जेव्हा सकाळी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलचं आंदोलन आटोपलं आणि त्यानंतर काही तरुणांनी त्याला विरोध दर्शवला, त्याच्यानंतर नागपुरातील 3 ठिकाणी काही गुप्त बैठका झालेल्या होत्या। प्रत्येक गुप्त बैठकांमध्ये अनेक लोक जे आहेत ते उपस्थित होते आणि त्या गुप्त बैठकांमध्ये या हिंसाचाराचा प्लॅनिंग करण्यात आला का असा संशय जो आहे तो तपास यंत्रणांना आहे। दुसरा महत्त्वाचा बिंदू की यापैकी एक गुप्त बैठकीमध्ये असीम अली नावाचा एक व्यक्ती उपस्थित होता। आता हा असीम अली कोण आहे तर असीम अली एमडीपी जी पार्टी आहे ज्यांच्यावर आरोप होत आहे त्या पक्षाकडून 2019ची त्यांनी निवडणूक लढवलेली होती आणि नागपुरात त्यांनी अनेक आंदोलनं जे आहेत ते 2019च्या पूर्वी या एमडीपी तर्फे केलेले आहे। आता हा जो असीम अली आहे तो त्या बैठकीमध्ये उपस्थित होता आणि या असीम अलीची जर आपण जुनी गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासली तर असीम अलीवर जो हिंदू नेता कमलेश तिवारी होते त्यांच्या हत्येचा आरोप आहे। कमलेश तिवारीने काही आक्षेपार्ह वक्तव्य 2019 मध्ये केले होते। त्याच्यानंतर गुजरातच्या 2 शूटर्सनी त्याची कमलेश तिवारीची हत्या लखनौमध्ये केलेली होती। तेव्हा या असीम अलीने, जो तेव्हाचा एमडीपीचा पदाधिकारी होता, तेव्हा या असीम अलीने जो कोणी कमलेश तिवारीची जीभ छाटेल त्याला माझ्याकडून रोख पुरस्कार दिला जाईल अशा पद्धतीची एक ऑफर दिलेली होती आणि जेव्हा कमलेश तिवारीची 2019 मध्ये ऑक्टोबर महिन्यात हत्या करण्यात आली त्याच्यानंतर जे आरोपी होते, गुजरातचे 2 शूटर्स होते ज्यांनी कमलेश तिवारीची हत्या लखनौमध्ये जाऊन केलेली होती, त्या 2 शूटर्सनी या असीम अलीला संपर्क साधला होता याची पुरेपूर माहिती तेव्हा यूपी एटीएस, महाराष्ट्र एटीएसला मिळाली होती आणि तेव्हा यूपी एटीएसला सहयोग करत महाराष्ट्र एटीएसने असीम अलीला अटक केलेली होती आणि असीम अलीला उत्तर प्रदेश पोलिसांच्या हाती देण्यात आलेले होते। त्याच्यानंतर अनेक वर्ष असीम अली तुरुंगात होता आणि एवढ्या मोठ्या हत्याकांडातला आरोपी आणि एमडीपी पक्षाचा पदाधिकारी असीम अली नागपुरातील एका गुप्त बैठकीत सहभागी होता आणि त्या गुप्त बैठकीमध्ये नागपूरच्या हिंसाचाराचा प्लॅनिंग रचण्यात आल्याचा संशय आहे। त्यामुळे हा संपूर्ण प्लॉट किती मोठा आहे, किती व्यापक आहे याचा अंदाज येत आहे। तपास यंत्रणा आणि नागपूर पोलीस सातत्याने तपास करत आहेत। नक्कीच याच्या मुळाशी नागपूर पोलीस आणि तपास यंत्रणा पोहोचतील आणि संपूर्ण सत्य बाहेर येईल। नागपूरचे गुन्हेगार कोण आहेत हे लोकांसमोर येईल अशी अपेक्षा आपण धरूया। निश्चित, आणि या सगळ्याकडे आपलं लक्ष असेल। रजत, अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।